अरे बाप रे, किती मोठा आहे तो, बाप रे बाप. तर जय श्रीराम मेरे प्यारे बंधू आणि भगिनींनो. आज सकाळीच उठण्याच्या मागच्या कारण असं आहे की आम्हाला खूप दूरचा प्रवास काही कालावधीपर्यंत समाप्त करायचा होता. यासाठी भाऊ मोठे व्हा आणि मी सकाळीच आपले कामावरून निघून जातो. आता प्रवास आमचा लांबचा असल्यामुळे आमच्या गाडीची टँक फुल करणे थोडा गरजेचंच होता. सर्वात अगोदर आम्ही नागपूरवरून निघून भंडारा जिल्हा ओलांडून गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. त्यामध्ये आम्ही अर्जुनी मोरगाव नामक ऐसे बडेसे गाव में रुके, कारण दुपारचे 12 वाजले होते आणि आम्हाला खूपच जोरात भूक लागलेली होती. एक मामी होत्या, त्यांच्याकडे आम्ही पोटभर जेवण केलं, कारण घरून आम्ही फक्त नाश्ता करून निघलो होतो. खूपच प्रेमळ आणि चांगले स्वभावाचे होते. कदाचित पुन्हा कधी त्यांच्याशी भेट होईल तर त्यांना मी नक्कीच आपल्या ब्लॉग मध्ये दाखवेल. मामीकडे मस्त पोटभर जेवण केल्यानंतर आम्ही जवळच नवेगाव बांध नावाचं एक जंगल परिसर आहे त्यात गेलो, जो की इकडे पर्यटनासाठी खूपच प्रसिद्ध आहे. तेवढ्यात आम्हाला एक प्राणी दिसला, जो की एक डुक्कर होता. तो आपल्या संपूर्ण परिसरासोबत पाण्याचा आस्वाद घेत होता. मी खूप वेळा नवेगाव बांध वगैरे नाव ऐकला होता, तो आज देखील या आहे ठीकठाक. आता आम्ही थोडे अंधार बुडले अशा वेळी गेलो. त्या ठिकाणी लेक, तळा होता, लहान लहान दोऱ्यांचे गेट होते, जे मी युवी पार करली. एक ऐसे और एक ऐसे. हा, आपण गावकडले असल्यामुळे हे जंगल आणि हे तळे वगैरे आपल्याला काही खास वाटत नाही, पण माहित पाहिजे बरं. भाऊसोबत मी एवढ्यात बरेचदा काही ठिकाणी भेट दिली, जे मी कधीच पाहिले नव्हते. सायंकाळ झाली आणि जेवणाची वेळ झाली, पण बघा मामीने आमच्या जेवणाचा अरेंजमेंट सुद्धा केला होता. ते पण एकदम अशा ठिकाणी गावराम पद्धतीने जेवण बनवून देतात. अर्जुनी मोरगाव पासून अगदी 1 ते 2 किलोमीटर अंतरावर असलेला हा दाबना नावाचा गाव आहे. तिथे एकदम चुलीवरच्या जेवण बनवून देतात. तो असा आहे की काही खूप मोठा धाबा किंवा रेस्टॉरंट नाही, एकदम सिंपल पद्धतीने आपल्याला जेवण देतात. मस्त पोटभर जेवण केल्यानंतर एकदम बढिया एक्सपिरियन्स त्या ठिकाणी आपल्याला करायला मिळाला. सगळं श्रेय फक्त आणि फक्त त्या मामी आणि मामाजी आहेत त्यांनाच जातोय. मामी हा जर ब्लॉग तुम्ही बघत असाल तर खूपच मोठा आभारी आहो तुमचा. मजा आली बाकी, थँक्यू. नंतर आम्ही निघलो आमच्या समोरच्या प्रवासाला. भाऊच्या मित्राचा रिसेप्शन होता, त्या ठिकाणी सुद्धा शुभेच्छा देऊन आम्ही निघलो सरळ नागपूरच्या दिशेने. आज आम्ही 5 जिल्हे फिरलो, एक्सप्लोर नाही केलं पण फिरलो. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि पुन्हा नागपूर. जवळपास 14 तासाचा प्रवास हा आज आम्ही केला आणि रात्री मस्त 12 वाजता घरी पोहोचलो आणि झोपून गेलो. फॉलो तर करा यार, फॉलो बी नाही करत तुम्ही लोक.